या मंचावर उपस्थित असलेले अखिल भारतीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, या मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल देशमुख साहेब, मंचावर उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा उपक्रम होत आहे असे आमच्या देशाचे भाग्यविधाते राष्ट्रपिता बापू यांचे वारसदार, नुसते सांगायला वारसदार नाही तर खऱ्या अर्थाने वैचारिक वारसदार असे आदरणीय तुषार गांधीजी, मंचावर उपस्थित फिरोजभाई मिठीगोरवाला, हा सगळा कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नातून संपन्न होतोय असे आमदार विकास ठाकरे, मंचावर अनेक लोक उपस्थित आहेत, ते मला क्षमा करतील, मी वेळेची उपलब्धता लक्षात घेता बरेच नामोल्लेख इथे टाळते, पण आपण सगळे माझ्यासाठी सन्माननीय आहात आणि सर्व वृत्तपत्रांचे तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे माध्यम प्रतिनिधी भावांनो आणि बहिणींनो, आज आम्ही इथे सद्भावना पदयात्रा उद्यापासून ॲक्च्युली सुरू होते। उद्या सकाळी 6:30 वाजता आपल्या सगळ्यांचा ऊर्जा स्रोत असणारी दीक्षाभूमी, या दीक्षाभूमीवर नतमस्तक होऊन तिथून पुढे ही यात्रा निघणार आहे। 2 ऑक्टोबरला ही यात्रा वर्धा येथे पोचणार आहे। दरम्यानच्या 5 दिवसामध्ये या राज्यातले, या देशातले ऐरणीचे प्रश्न चर्चेला आणले जाणार आहेत। इथे मान्यवर नेते आहेत आणि ते नेते माझ्या नंतर बोलणार आहेत। दादा याचा इको कमी करता आला तर बघा, आपल्याकडे गाणं नाही चालू, आपल्याला काहीतरी बोलायचं, इको कमी करायचा। माझ्यानंतर अनेक सन्माननीय नेते बोलणार आहेत, मात्र मी फक्त हवं तर प्रस्तावना करते असं समजा की हे सगळं आपण का करतोय आणि कशासाठी करतोय। खरं तर गांधीजींचा विचार हा कमालीचा, अहिंसेचा विचार, सोशिकतेचा विचार, अत्यंत सपशील विचार, विवेकवादाचा विचार, त्या गांधीजींच्या विचारांना प्रमाण मानून ही यात्रा पुढे निघत आहे आणि गांधीजींच्या विचारांना प्रमाण मानूनच या देशातला सगळ्यात मोठा असणारा भाजपचा काय विचार करताय। तर मी सांगितलं पाहिजे की भाजप हा काही मोठा पक्ष नाही। काँग्रेसमधल्या अनेक लोकांना ब्लॅकमेल करून, शिवसेनेतल्या अनेक लोकांना ब्लॅकमेल करून, राष्ट्रवादीतल्या अनेक लोकांना ब्लॅकमेल करून सगळ्यांनी मिळून युक्त झालेला, भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असा तो पक्ष आहे। त्यामुळे ज्या पक्षाची खऱ्या अर्थानं पाळंमुळं रुजलेली आहे तो काँग्रेस पक्ष। आपण का हा निर्णय घेत आहोत किंवा आपण का ही यात्रा करत आहोत, मगाचपासून सगळ्यांनी मशाल यात्रा काढत मोर्चा काढला आणि घोषणा दिल्या की वोट चोर और गद्दी छोड़। या देशामध्ये, या राज्यामध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी झाली आणि मतांची चोरी करत एक अत्यंत एकाधिकारशाहीने भरलेलं हम करे सो कायदा म्हणणारं तुगलकी सरकार अस्तित्वात आलं। या तुगलकी सरकारच्या विरोधात एक जनजागरण मोहीम राबवली पाहिजे, हा आमचा प्रधान उद्देश आहे। ही जनजागरण मोहीम का राबवली पाहिजे त्याचं फक्त मी एक कारण सांगेल, कारण मान्यवर नेते माझ्यानंतर बोलतीलच। ते एक प्रधान कारण सांगताना मी सांगितलं पाहिजे की सध्या राज्यामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये प्रचंड पूरस्थिती आहे। या पूरस्थितीमध्ये अनेक ठिकाणचा सुपीक शेत जमिनीचा थर वाहून गेलेला आहे, कित्येकांचा बैलवारदाना वाहून गेला, कित्येकांची जी काही ठरलेली कामं असतील की यंदाच्या दिवाळीला आम्ही हे करू, यंदाच्या दिवाळीला आम्ही ते करू, ही सगळी शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी पडणं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांची सगळी स्वप्न पाण्यात वाहून गेली आणि त्यानंतर सुरू झाला सत्ताधाऱ्यांचा राजकीय पर्यटन दौरा। हे सगळे सत्ताधारी लोक जो राजकीय पर्यटन सहली या पूरग्रस्त भागात काढायला लागले, मुळात यांना खरंच तिथल्या पूरग्रस्त विभागातल्या लोकांशी, त्यांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं होतं का? कारण देवेंद्रजींना
तेव्हा ते त्याला दरडाऊन म्हणतात, ए राजकारण करू नको रे. हाच प्रश्न गिरीश महाजनला विचारल्यावर महाजन म्हणतात, मी काही खिशात पैसे घेऊन फिरतो का? तर अजित दादा म्हणतात, सगळी सोंग आणता येतात रे बाबा, पैशाचं सोंग आणता येत नाही. सदाभाऊ खोतला खैर काही बोलायचा अधिकार नव्हता, पण बोलण्याच्या आधीच लोकांनी हाकलून लावलं. ही सगळी जर माणसं बघितली तर या माणसांकडून खरं तर अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा पूरग्रस्तांच्या पूर्ण झाल्या नाही. आणि त्या अपेक्षा लोकांना काही मिळालं पाहिजे, किमान हेक्टरी 50,000 रुपये तरी त्यांना मिळाले पाहिजेत अशी एक अपेक्षा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी हेक्टरी कुठेतरी 7-7.5 रुपयाचा दर देऊ केला. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांना वर्षा बंगल्यावर झोपण्यासाठी जो पलंग आहे त्या पलंगाचं 21 लाखाचं टेंडर निघतं. मुख्यमंत्र्यांचा पलंग 21 लाखाचा, मात्र शेतकऱ्याला साधे हेक्टरी 50,000 रुपये द्यायला जेव्हा नाहीत. आणि या संबंधाने राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब जेव्हा प्रश्न विचारतायत की पीएम केअर फंडचे पैसे तुम्ही इकडे का देत नाहीत, तेव्हा सगळ्या भाजपवाल्यांचं पित्त खवळतं. आम्ही यात्रा का काढतोय त्याचं कारण समजून घ्या. की पीएम केअरचे फंड म्हटले की ते बोलूच देत नाहीत. कुठून आला होता पीएम केअर फंड? जेव्हा कोरोनाची लाट आली त्यावेळेला, जेव्हा की राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असतो आणि केंद्रामध्ये प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड, ज्याला आम्ही प्रधानमंत्री राहत कोष म्हणतो, हा प्रधानमंत्री राहत कोष असताना सुद्धा एक पीएम केअर फंड वेगळा केला गेला. आत्ताच्या पूर परिस्थितीनंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस निधी मागण्यासाठी म्हणून केंद्रात जातात आणि तिथून हात हलवत परत येतात. तेव्हा माजी मुख्यमंत्री सांगतात की अहो, तुम्हाला पैसे मागायची काय गरज आहे, पीएम केअर फंडचे पैसे घ्या. आणि पीएम केअर फंडवर बोललं जात नाही. प्रधानमंत्री राहत कोष असताना जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इथे सांगतात की राजकारण करू नका, ते फडणवीस त्या काळात विरोधी पक्ष नेते म्हणून असताना काय राजकारण करत होते बघा. ते सगळ्या भाजपच्या आमदार आणि खासदारांना सांगत होते की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे देऊ नका, कोरोनासाठी इथे मदत करू नका. पैसे कुठे द्या? पैसे प्रधानमंत्री राहत कोषला सुद्धा देऊ नका, पैसे द्या पीएम केअर फंडला. कुठला पीएम केअर फंड? सार्क असोसिएट्स अँड सायंटिस्ट फोरम नावाच्या ऑडिट एजन्सीने ज्या ट्रस्टचा सगळा हिशोब केलाय त्या हिशोबात त्यांनी सांगितलं की 10,990 करोड रुपये, आय रिपीट वन्स अगेन, 10,990 करोड रुपये ज्या पीएम केअर फंड मध्ये जमा झाले त्यातले फक्त आणि फक्त 3,678 करोड रुपये खर्च केले. म्हणजे 1/3 सुद्धा पैसे खर्च झाले नाही. उर्वरित पैशाचं काय, त्या पैशाचा हिशोब लागत नाही. माहिती अधिकार खात्याखाली जेव्हा माहिती अधिकार मागवला गेला, श्री हर्ष कुंडलकरी नावाच्या माणसाने माहिती मागवली की पीएम केअर फंड काय आहे ते सांगा, तेव्हा त्याला सांगितलं जातं की याची माहिती देता येणार नाही, कारण हा सरकारी फंड नाही, हा खाजगी फंड आहे. बघा, कोरोनाच्या काळात लोक मरत असताना देवेंद्र फडणवीसांनी आमचे पैसे खाजगी फंडात द्यायला सांगितले. आता ते पैसे मागितले गेले तर त्या पैशावर ते चकार शब्दाने बोलत नाहीत, कारण त्यांना लोकांशी घेणं देणं नाही. हे पैसे पीएम केअर फंडच्या नावाखाली एका प्रायव्हेट ट्रस्टला गेलेच कसं काय? पण याचा हिशोब विचारायचा कोणी? याचा हिशोब विचारण्यासाठी एक कणखर विरोधी पक्ष नेता असला पाहिजे. याचा हिशोब विचारण्यासाठी कणखर सरकार उभं राहिलं पाहिजे. याचा हिशोब विचारण्यासाठी तुमच्या मनगटांमध्ये, तुमच्या मेंदूमध्ये एक कणखर विचार प्रकट झाला पाहिजे. पण तो ते तसा होऊ देत नाहीत, कारण तुमच्या मतांची चोरी झाली. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा राग आला होता. तो राग तुम्ही पद्धतशीरपणे लोकसभेलाही दाखवला आणि विधानसभेलाही दाखवला. मात्र विधानसभेला जो राग तुम्ही व्यक्त केला त्या रागाचं, त्या मतांचं रूपांतर मात्र ती मतं गेली कुठे हा प्रश्न विचारला की इलेक्शन कमिशनही आपल्याला उत्तर देत नाही. आणि इलेक्शन कमिशन सांगत आहे कि हम हमारी माँ बहनों की इज्जत करते हैं, हम इलेक्शन का आपको सीसीटीवी फुटेज कैसे दे सकते हैं. अरे दादा, आम्ही तुला कुठलं फुटेज मागतोय? आम्ही तुला एखाद्या हॉस्पिटलच्या डिलिव्हरी कक्षाचं फुटेज मागत नाहीयो. आम्ही तुला कुठल्याही एखाद्या प्रायव्हेट केबिनचं फुटेज मागत नाहीयो. जे सीसीटीव्ही मुळात घोळ झाला तर चेक करून बघायचे असतात, तेच सीसीटीव्ही आम्ही तुला तपासायला सांगतोय. आणि इलेक्शन
नाही, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन सगळ्याच स्वायत्त यंत्रणा जेव्हा एका ठिकाणी एकवटलेल्या असतात, अशा वेळेला आपण काय करावं तर आपण कोर्टाकडे जावं. आपण कोर्टाकडे जायची तयारी ठेवतो, पण अडचण अशी होते की हायकोर्टचा जज असणारा माणूस हा भाजपचा मूळ पहिला प्रवक्ता असतो. तर भाजपचा प्रवक्ता असणारा माणूस तोच तिकडे सुप्रीम कोर्टात सरकारी वकील म्हणून उभा राहतो. आम्ही न्याय कुठे मागायचा? आणि म्हणून सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर आता न्याय रस्त्यावर मागावाच लागेल. आता रस्त्यावर उतरावं लागेल. आता रस्त्यावर येऊन प्रश्न विचारावे लागतील. आता लोकांमध्ये या सगळ्या प्रश्नांच्या संबंधाने एक जनजागरण तयार करावं लागेल. लोकांना हे सांगावं लागेल की कशा पद्धतीने तुमच्या मतांवर, हा नुसता तुमच्या मतांवरचा डल्ला नाही, हा इथल्या लोकशाहीवरचा हल्ला आहे. हा इथल्या संसदीय लोकशाहीवर अतिक्रमण करून एक तानाशाही करण्याचा प्रयत्न आहे. या तानाशाहीच्या विरोधात उभं राहण्यासाठी म्हणून ही सद्भावना यात्रा आणि या यात्रेच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, असंघटित कामगारांचे, महिलांचे, वाढत्या गुन्हेगारीचे, कायदा सुव्यवस्थेच्या निघालेल्या धिंदवड्यांचे असे अनेक प्रश्न चर्चेला घ्यावेत आणि लोकांमध्ये एक लोकजागृती करावी. या हिशोबाने ही यात्रा उद्या सकाळी 6:30 पासून दीक्षाभूमीवरून सुरू होत आहे. आणि यासाठी त्याच्या पूर्वसंध्येला या संविधान चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातलं जे सर्वोत्तम संविधान जे या भारत देशाला लाभलं, त्या संविधानाला स्मरून हे सगळे सर्वपक्षीय नेते, इथे कुठल्याच एका पक्षाचा माणूस नाही तर सगळ्या पक्षाचे लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत, इथे काँग्रेसचे लोक आहेत, ते शिवसेनेचे लोक आहेत. सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन CPI, CPM, आम आदमी पार्टी या सगळ्याच पक्षांनी, शेतकरी कामगार पक्ष या सगळ्या पक्षांनी मिळून ही यात्रा उद्यापासून सुरुवात होत आहे. या यात्रेत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, आपल्या प्रश्नांच्या चर्चांचं मंथन व्हावं. यासाठी म्हणून आज ही सभा पूर्वसंध्येला होत आहे. मला खात्री आहे की आज पूर्वसंध्येला सन्मान्य नेते तुषार गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या यात्रेची नोंद आणि आजची सभा ही ऐतिहासिक सभा म्हणून याची नोंद होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात, कारण आपण एका नैसर्गिक आपत्तीच्या काळातनं जात आहोत, पण त्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुद्धा आपल्या अडचणी नेमक्या काय आहेत आणि भाजपा कशा पद्धतीने वागत आहे याचा अनुभव आपण पदोपदी घेत आहोत. पण निश्चितपणे या विजयादशमीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मतचोरीच्या विरोधातलं एक मोठं कॅम्पेन उभं राहील आणि त्या कॅम्पेनमध्ये आपण सगळ्यांनी, कारण मतदान नसतं, तो मताधिकार असतो. मत ही दानात द्यायची गोष्ट नाही, मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे. आणि आपल्या अधिकारांवर जर आक्रमण होत असेल तर आपण निश्चितपणे त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. यासाठी म्हणून हे आवाहन करण्यासाठी ही आजची आवाहन सभा आहे. या सभेत मी माझ्या पक्षाच्या वतीनं ही भूमिका मांडत असतानाच सन्माननीय तुषारजी गांधी यांच्या या यात्रेला शुभेच्छा देते, सद्भावना व्यक्त करते. आणि आमच्याकडून आम्हाला जिथे जिथे ज्या ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने या यात्रेसोबत उभे राहू. नुसते या यात्रेसोबतच नाही तर येणाऱ्या काळात मतचोरीच्या विरोधात जे मोठं कॅम्पेन उभं राहील त्या कॅम्पेनमध्येही ही सगळ्यांची एकजूट दिसेल. हा शब्द देत थांबते, रजा घेते.